अक्षरशः विश्वासही बसणार नाही असे अनुभव लोकांना आलेत आणि ते अनुभव ऐकून तुमच्या आयुष्यातलं टेन्शन, ताणतणाव, थकवा हा नक्कीच दूर जाईल ही माझी खात्री आहे. या व्हिडिओतला अनुभव तुम्ही मनापासून ऐका. मनापासून तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे टेन्शन चालू आहे त्यातून बाहेर पडायचा मार्ग तर नक्कीच मिळेल. हा अनुभव आहे गणेश यांचा. तुम्ही असेच अनुभव आमच्यापर्यंत पाठवू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल, त्याच्यावरती क्लिक करा. एक फॉर्म ओपन होईल आणि त्या फॉर्ममध्ये जर नाव सांगायचं असेल तर आधी नाव टाका, जर नसेल तर ते गुपित ठेवलं जाईल आणि खाली तुमचा स्वामी समर्थांच्यामुळे आलेला अनुभव टाईप करून आम्हाला सेंड करा. आपण त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ बनवू. आणि या चॅनलवरती जे व्हिडिओ येत आहेत ते सगळे व्हिडिओ असे लोकांनी आपल्या सबस्क्रायबर्सनी पाठवलेले व्हिडिओज आहेत. त्यामुळे याच्यामध्ये काही खोटेपणा नाही आहे, काही बनावटी नाही आहेत. आपण आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. हा अनुभव ऐकण्याच्या आधी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की खरंच मनामध्ये जी शंका असतील किंवा जे संकट सध्या तुमच्यावर आलं असेल त्या संकटाला इमॅजिन करा, डोळे बंद करा, हेडफोन्स असतील तर हेडफोन घाला आणि मग आजचा हा अनुभव ऐका. आजचा अनुभव आहे गणेश यांचा. ते लिहितात, माझं नाव गणेश आहे. आज मी सांगणार आहे तो अनुभव माझ्या आयुष्यातील एक असा प्रसंग आहे जो आठवला की अजूनही अंगावर शहारे येतात. आमचं घर म्हणजे दारिद्र्याचं दुसरं नाव. बाबा मजुरी करायचे, आई लोकांच्या घरी भांडी घासायला जायची. काही दिवस तर घरात 2 वेळचं जेवणही मला मिळालं नाही. अनेकदा रात्री आई वडिलांना मी झोपलो आहोत असे वाटलं की ते दोघे बोलून रडायचे. आई नेहमी म्हणायची, स्वामी, माझ्या मुलांच्या नशिबात इतकं दुःख का लिहिलंय? जे दुःख आमच्या वाट्याला आलं ते आमच्या मुलांच्या वाट्याला यायला नको, त्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतोय पण आमचे दिवस काही बदलतच नाही आहेत. ती श्री स्वामी समर्थांचा नाम जप करायची. प्रत्येक गुरुवारी आमच्या गावात एक छोटंसं स्वामी समर्थांचं मठ आहे. त्या मठात जायची, आरती करायची. प्रसादाला मात्र घरी आल्यानंतर साखर वाटायची. 1 वर्ष पावसाळ्यात आमच्या जुन्या घराच्या मागची भिंत तडकली होती. गावातील मिस्त्री भरपूर वर्षाआधीच आम्हाला आमचं जुनं घर नीट करण्यासाठी सांगितला होता, पण पैशाच्या अडचणीमुळे आम्ही आमचं स्वतःचं जुनं घर असून देखील दुसरीकडे भाड्याने राहत होतो. कारण जुनं घर हे राहायच्या लायकीचं राहिलं नव्हतं. सगळीकडून छप्पर तुटलं होतं. घरामध्ये बसण्यासाठी जागा देखील नव्हती. त्यामुळे ते तोडकं मोडकं घर आम्ही आधीच सोडलं होतं आणि दुसरीकडे भाड्याने राहिलं होतं. यावेळी देखील मिस्त्री आला आणि मिस्त्री म्हटला, हे घर आता धोकादायक झाले बरं का, दुरुस्ती केली नाही तर 100% संपूर्ण घर हे कोसळून जाईल. पण दुरुस्ती करायला पैसे कुठून आणणार? शेवटी आईने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं. आणि हे मी खोटं बोलत नाही आहे, तर आपल्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी गोल्ड लोनची सुविधा असेल. आमच्या गावातही ती सुविधा होती आणि माझ्या आईने तिथेच ते गहाण ठेवलं होतं. भिंतीचा पाया खोदायला सुरुवात झाली. अचानक फावड्याचा जोरात आवाज झाला. मिस्त्री म्हणाला, खाली काहीतरी लोखंडी वस्तू आहे. आम्ही सगळे उत्साहाने बघायला गेलो. माती बाजूला केली. एक जुनी गंजलेली पितळी पेटी दिसली. माझ्या छातीत धडधडायला सुरुवात झालं. पेटीवर जुनं कुलूप देखील होतं. ते तोडलं गेलं आणि झाकण उघडताच आम्ही काही क्षण निशब्द झालो. आत जुन्या काळातील सोन्याची नाणी होती. काही दागिने आणि काही चांदीच्या वस्तू देखील होत्या. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबेना झाले. ती थेट घरातील श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर जाऊन बसली आणि तिथे ती ओरडायला लागली की श्री स्वामी समर्थ ही तुमचीच कृपा आहे. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कोण म्हटलं हे सगळं लपवून ठेवा, कोण म्हटलं सरकारला सांगू नका, तर काही दूरचे नातेवाईक अचानक हक्क मागण्यासाठी आमच्याकडे आले. त्या रात्री बाबांनी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि माझ्या समोर म्हटले की स्वामी, चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा आम्हाला नको आहे, योग्य तेच घडू द्या. दुसऱ्या दिवशी आम्ही कायदेशीर सल्ला घेतला आणि संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क देखील केला. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पेपर आऊट देखील झाल्या होत्या.
ह्या सगळ्या गोष्टी मी बनावट करून सांगत नाही आहे, तर त्यावेळी आमचा संपूर्ण गावामध्ये प्रचार देखील झाला होता. सर्व तपासणीनंतर आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या संपत्तीत आम्हाला कायदेशीररित्या मिळणारा हिस्सा देखील मिळाला. त्या पैशाने आम्ही सर्वप्रथम आईचे गहाण पडलेले मंगळसूत्र सोडवले. बाबांचे कर्ज देखील त्या पैशाने फिटले आणि अक्षरशः त्या कर्जातून बाहेर आल्यानंतर आम्ही त्या घराची डागडुजी केली आणि माझ्या बहिणीचं शिक्षण देखील पूर्ण केलं. गावात गरजू मुलांसाठी दरवर्षी माझी बाबा वह्या पुस्तकं देखील वाटत आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद कसा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी इथे तुम्हाला एक गोष्ट नमूद करू इच्छितो की ज्या दिवशी त्या गुरुवारी माझी आई मठामध्ये गेली होती, त्या दिवशी मठातल्या एका काकूने तिला सांगितलं की स्वतःचं घर दुरुस्त करून घे. स्वतःची लक्ष्मी शाबूत असताना तू दुसऱ्याच्या घरी भाड्याने का राहतेस? त्यासाठी काहीही करायला लागू दे, तू नक्की कर, पण स्वतःचं घर म्हणजे स्वतःची लक्ष्मी आणि ते आधी नीट करून घे. पण ज्यावेळी माझ्या आईने हे सगळं केलं त्यानंतर त्या काकूला किंवा त्या काकीला माझी आई अजूनही शोधते, पण ती लेडीज अजूनही तिला मिळाली नाही. माझी आई अजूनही असाच विश्वास ठेवते की ती बाई दुसरं कोण नसून श्री स्वामी समर्थांनी पाठवलेलं एक दूत होतं, कारण एकदा सांगितल्यानंतर ती पुढे गायब कशी होऊ शकते. मंडळी, ही जी कथा आहे गणेश यांची, खरंच ऐकून अक्षरशः एक सिनेमॅटिक वाटतंय किंवा ड्रामा वाटतोय. पण खरं सांगू का, या कथा या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना काही गरज नाही आहे, पण तरी देखील त्या स्वतःच्या कथा पाठवत आहेत. खरंच खूप भारी वाटतंय. तुमच्या आयुष्यात देखील गरिबी असेल, ताणतणाव, थकवा, टेन्शन, 100 प्रकारचे 100 नमुने असतात. पण या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ काहीतरी वेगळा चमत्कार करून घडवून आणतील आणि मग आपण सुखी होईल असा विचार करण्यापेक्षा खऱ्या मनाने समर्थांच्यावरती विश्वास ठेवा. मठामध्ये जा, तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात, तिथल्या लोकांचे पॉझिटिव्ह विचार असतात, ते विचार आत्मसात करा. कारण स्वामी समर्थ आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात, त्या मार्गावरती आपल्याला चालायचं असतं. तसं गणेश आणि गणेशची फॅमिली आज या मार्गावरती चालून एक गरिबीतून एका चांगल्या म्हणजे एस्टॅब्लिश्ड घरामध्ये ते स्वतःचं घर डेव्हलपमेंट केलेत, सुखी संसार करत आहेत. त्या पद्धतीनेच मी एवढी इच्छा व्यक्त करेन की प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये खुश राहावं. बाकी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही असेच लोकांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. श्री स्वामी समर्थ कसे आपल्याला पावतात किंवा त्यांची प्रचिती कशी होते किंवा लोकांचे कसे खरेखुरे अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेत हे सगळं सांगण्यासाठी आम्ही असे व्हिडिओज बनवतो. नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि असेच अनुभव तुमच्याकडे जरी असतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करून आमच्यापर्यंत नक्की पोचवा. बाकी आपण भेटू अशाच पुढच्या एका अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.